रायगडच्या रोह्यातून गुरे चोरून कत्तल करणाऱ्या आरोपी अनिश पटेल याला अखेर अटक करण्यात आली आहे। आरोपी अनिश पटेल याला गोवंडीतून ही अटक झाल्याचं सध्या समजतंय। रविवारी यशवंत खार सानेगाव जंगल भागात गुरांचे अवशेष सापडलेले होते। गुन्ह्यामध्ये त्यांची कार सुद्धा जी वापरलेली होती ती सुद्धा सध्या जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। जनावरं जी आहेत मोकाट सोडलेली असतात। संध्याकाळी दूध काढल्यानंतर जे आहेत ग्रामस्थ किंवा जे गुरे पाळणारी जी लोक आहेत त्यांना सोडून देतात आणि ती जी गुरे आहेत नंतर रात्रीच्या वेळी रोडवरती येणार आणि आल्यानंतर मग अशा लोकांचं जे आहे याच्यामध्ये की त्या जनावरांची चोरी करून मग कत्तल करून असे प्रकार घडतात। तर आमच्या पोलिसांकडून एवढंच आव्हान राहील की आपली जी गुरे आहेत ते एक गोधन आहे, तर त्या गोधनाची जपणूक करणं, त्याला गोठ्यामध्ये बांधून ठेवलं, वैरण घालणं हे आपल्याकडून व्हावं हीच आपल्याला आव्हान राहील।